नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क. मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिकवर चर्चा करणार आहोत, त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण माझ्या बऱ्याच व्हिडिओवर मी कमेंट वाचलेल्या आहेत की प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये काही ना काही ग्रामपंचायतचे जे दाखले असतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा चालू आहे की ग्रामपंचायतमध्ये देण्यात आलेला विवाह नोंदणीचा दाखला हा एकतर ऑफलाईन दिला जातो आहे किंवा जो ऑनलाईन दिलेला आहे त्याचा QR कोड स्कॅन होत नाही आहे आणि जो दाखला दिलेला आहे त्याच्यावर आधार कार्ड किंवा इतर कोणत्याही बाबी जे आहेत ते अपडेट होत नाहीत. तर त्याच्यासाठी नवीन आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आजचा QR कोडचा जो व्हिडिओ आहे तो आहे आजचा, आणि त्याच्यामध्ये विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट जे आहे ते QR कोड सहित विथ स्कॅन कसं करायचं हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करू आजचा हा व्हिडिओ. चला तर मग आपल्या मोबाईलच्या ॲपवर, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो विवाह नोंदणीचा अर्ज आहे तो तुम्ही कशाप्रकारे करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि तो अर्ज तुम्ही महा ई ग्राम सिटीजन ॲप जे आहे, ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच असेल की ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याबाबत बऱ्याच प्रकारचे दाखले आपण ग्रामपंचायतले कसे काढायचे याबाबतची माहिती मी दिलेली आहे. हे जे ॲप आहे, हे ॲप रजिस्ट्रेशन कसं करायचं, याचं लॉग इन कसं करायचं, वापरायचं कसं, याबाबतच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त विवाह नोंदणीचा अर्ज कसा करायचा याबाबत माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. चला तर आपल्या ॲपवर. ठीक आहे. आपण ॲपवर आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता ॲप जे आहे ते लॉग इन झालेलं आहे. ॲप प्ले स्टोरवरून घ्यायचं आहे. महा ई ग्राम सिटीजन ॲप असं या ॲपचं नाव आहे. ठीक आहे. ॲप तुम्ही बघू शकता. ॲपमध्ये गेले, महा सिटीजन ॲप. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता महा ई ग्राम सिटीजन ॲप नावाचं जे ॲप आहे ते अशा प्रकारे आपल्यासमोर दिसते. ठीक आहे. हे माझ्या ह्याच्यात ऑलरेडी इन्स्टॉल आहे, तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता. ठीक आहे. इथं अशा प्रकारचे जे डॅशबोर्ड ज्याच्यावर आहे तेच आपलं ॲप आहे. ॲप आता आपल्याला काय करायचं आहे की ॲपमध्ये आपण आलो, ॲप ओपन झालेला आहे. ॲपमध्ये बघा सगळ्यात खाली आधी हे 6 टॅब होते सूचना पेटीपर्यंत, आपले सरकारनी सूचना पेटीपर्यंत. आता सगळ्यात शेवटी विवाह नोंदणीचा अर्ज म्हणून एक ऑप्शन आलेला आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. आता याच्यामध्ये सगळं काही आहे आपलं, याच्यामध्ये सगळी माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तुमचं रजिस्ट्रेशन ज्या गावासाठी केलेलं असेल त्या गाव ऑलरेडी तुमच्यासाठी निवडून आलेलं असेल. ठीक आहे. जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आणि ग्रामपंचायत निवडायची. पण तुम्हाला दुसऱ्या गावाचं जे आहे ते विवाह नोंदणीचा अर्ज करायचा असल्यास तुम्ही इथून ग्रामपंचायत चेंज करू शकता. मग तुम्ही ग्रामपंचायत तुमच्या तालुक्यातली किंवा तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यातली तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये विवाह नोंदणीचा अर्ज चेंज करू शकता. ठीक आहे. जिल्ह्यापर्यंत ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. जिल्हा निवडण्यासाठी जिल्हा चेंज करायचा आहे, तालुका निवडण्यासाठी तालुका चेंज करायचा आहे, आणि ग्रामपंचायत निवडण्यासाठी ग्रामपंचायत चेंज करायची आहे. त्याच्यानंतर तिसरं, ग्रामपंचायत निवडल्यानंतर विवाह नोंदणीची तारीख याच्यात दिलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला विवाहाची तारीख निवडायची आहे. त्याच्यानंतर ओके करायचं आहे. विवाहाचं ठिकाण जे आहे ते मराठीमध्ये टाईप करायचं. ठीक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये इथं टॅप केलं की मराठी भाषा आहे, मराठी भाषेमध्ये मराठीमध्ये विवाह नोंदणीचं ठिकाण टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे, वराची माहिती आपल्याला भरायची आहे. ठीक आहे. हजबंड नेम म्हणून ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये हजबंड नेम आहे तिथं इंग्लिशमध्ये भरायचं आहे, जिथं वराचं नाव आहे तिथं मराठीमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वराचा आधार कार्ड क्रमांक याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यास फादर नेम, आता फादर नेम म्हणजे हजबंडचं फादर नेम याच्यामध्ये टाकायचं, वराचं वडिलाचं नाव. आणि त्याच्यानंतर वराच्या पालकाचे नाव म्हणजे बाबाचं नाव मराठीमध्ये त्याच्या खालच्या टॅबमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर वराचा संपूर्ण पत्ता मराठीमध्ये याच्यामध्ये टाकायचा आहे. संपूर्ण वराचा पत्ता टाकून घेतला की खाली यायचं आहे, जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर ऑलरेडी त्याचं वय इथं ऑप्शनमध्ये दिलेलं असेल. ठीक आहे. तुम्ही जन्मतारीख निवडल्यानंतर वय जे आहे ते ऑलरेडी येते. त्याच्यानंतर खाली आलं की धर्माचं ऑप्शन आहे. धर्मामध्ये क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारे सर्व धर्म याच्यामध्ये दिसतात, हिंदू, मुस्लिम, ईसाई, शीख, बौद्ध आणि जैन. याच्यापैकी कोणतंही एक निवडून घ्यायचं आहे, जे तुमचं असेल ते निवडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे ॲड्रेस. आता हा ॲड्रेस म्हणजे काय, तर वर जो पत्ता तुम्ही मराठीमध्ये टाकला तोच पत्ता ॲड्रेसमध्ये इंग्लिशमध्ये टाकायचा आहे. विथ पिनकोड टाका, पिनकोड नाही टाकला तरी चालते. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आलं विवाहाची वेळेची स्थिती आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे की सदर वर हे ऑलरेडी लग्न झालेलं आहे, त्याच्यानंतर त्याचा घटस्फोट झालेला असेल तर घटस्फोटचं ऑप्शन आहे, विदूर असेल तर विदूरचं ऑप्शन आहे, आणि अविवाहित असेल तर त्याचंसुद्धा ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आलेलं आपण खाली बघा कागदपत्राचं ऑप्शन आहे. कागदपत्रामध्ये वराचं आधार कार्ड याची प्रत आपल्याला अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर इथं बघा एक कॅमेऱ्याचा आयकॉन आहे. कॅमेऱ्याच्या आयकॉनमध्ये 3 ऑप्शन आहेत.
फोटो काढा, फोटो निवडा किंवा रद्द करा. फोटो काढा म्हणजे काय, तर डायरेक्ट आपल्याला आता कॅमेरा ओपन होईल. कॅमेऱ्यामध्ये जायचं आहे आणि त्याचा जे डॉक्युमेंट तुम्हाला विचारलेलं आहे, जसं वराचं आधार कार्ड, त्याचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचा. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे फोटो निवडा. हे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह असलेले फोटो तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दुसरं ऑप्शन आहे वराचं रेशन कार्ड. आपल्याला वराचं रेशन कार्डसुद्धा याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर वराचा जन्मतारखेचा पुरावा म्हणजे टीसी. ठीक आहे, टीसी टाकायचे. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे लग्नाची प्रत. लग्नपत्रिकेची प्रत आपल्याला याच्यात अपलोड करायची. ही झाली संपूर्ण वराची माहिती. ठीक आहे, ही झाली वराची माहिती. त्याच्यानंतर तशाच प्रकारे वधूची माहितीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायची आहे. वाईफ नेममध्ये इंग्लिशमध्ये वधूचं नाव टाकायचं आहे, वधूच्या नावामध्ये मराठीमध्ये टाकायचं आहे. हे 2 टॅब भरल्यानंतर खाली यायचं आहे आधार कार्डवर. वधूचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर वधूचा फादर नेम इंग्लिशमध्ये वडिलाचं नाव टाकायचं आहे. वधूच्या पालकाच्या नावामध्ये वधूच्या वडिलाचं मराठीमध्ये नाव टाकायचं आहे आणि पत्त्यामध्ये वधूचा मराठीमध्ये पत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली आलं की त्या वधूची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख निवडली की ऑलरेडी तिचं वय ऑलरेडी दाखवते. ठीक आहे, वधू हे 18 वर्षाची असलेली कंपल्सरी पाहिजे आणि वर 21 वर्ष कंपल्सरी असलेला पाहिजे. ठीक आहे, त्याच्याशिवाय हे तुम्हाला अर्ज करता येणार नाही. त्याच्यानंतर धर्मासाठी ऑप्शन तेच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही एक धर्म निवडून घेऊ शकता, तुमचा जो असेल तो. आणि ॲड्रेसमध्ये वधूचा जो वर पत्ता तुम्ही मराठीमध्ये टाकला तोच पत्ता तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर विवाह वेळेची स्थिती जी आहे ते वधू घटस्फोटित आहे, विधवा आहे की अविवाहित आहे, याच्यापैकी 3 ऑप्शनमधून एक निवडून घ्यायचा आहे. 3 पैकी एक निवडल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर वधूचे आधार कार्डची प्रत याच्यामध्ये अपलोड करायची आहे. वधूच्या रेशन कार्डची प्रत अपलोड करायची आहे. वधूच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्माचा दाखला किंवा टीसी याच्यापैकी एक याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. लग्नाची पत्रिका वधूची किंवा वराची कोणत्याही एकीकडची दोन्ही साईडला अपलोड करून घ्यायची. ठीक आहे, वराच्या याच्यामध्ये सुद्धा आणि वधूच्या याच्यामध्ये सुद्धा. त्याच्यानंतर पुरोहिताचे नाव. आता पुरोहिताची माहिती आपल्याला भरायची आहे. हे सगळं पुरोहिताची जी माहिती आहे ते रेड मार्क आहे. ठीक आहे, इथं पहा नावाच्या पुढे रेड डॉट आहे, म्हणजेच ही माहिती भरणे कंपल्सरी आहे. आता पुरोहित तुमच्या लग्नामध्ये असो नसो ही माहिती भरणं आवश्यक आहे. इथं पुरोहिताचं नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, पत्ता, धर्म. ठीक आहे, हे सर्व भरल्यानंतर इथं त्याचं वय, हे सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर बघू शकता तुम्ही की इथं साक्षीदाराची माहिती तुम्हाला विचारलेली आहे. पहिल्या साक्षीदाराचं नाव याच्यामध्ये टाकायचं आहे पहिल्या टॅबमध्ये, ते मराठीमध्ये. ठीक आहे, हे सर्व माहिती जी आहे पुरोहितेच्या माहितीपासून खाली सर्व माहिती मराठीमध्ये भरायची आहे. साक्षीदाराची माहितीमध्ये पहिले साक्षीदाराचं नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. साक्षीदाराचा मोबाईल नंबर दुसऱ्या टॅबमध्ये टाकायचा आहे. तिसऱ्या टॅबमध्ये ठीक आहे पहिल्या साक्षीदाराचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. हा काही कंपल्सरी नाही आहे, पण टाकला तरी आवश्यक आहे, नाही टाकला तरी चालते. त्याच्यानंतर पहिल्या साक्षीदाराचा पत्ता मराठीमध्ये याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे झालं पहिल्या साक्षीदाराचं. अशाच प्रकारे दुसरा साक्षीदाराचा नाव, मोबाईल नंबर, त्याचा आधार नंबर आणि पत्ता. त्याचबरोबर तिसऱ्या साक्षीदाराचे नाव, साक्षीदाराचा मोबाईल नंबर, तिसऱ्याचा आधार नंबर आणि पत्ता, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला भरून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आता आहे फोटोचं सेक्शन. फोटोमध्ये सर्वात पहिले वधू वराचे आणि साक्षीदाराचे छायाचित्र याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत. आणि हेच फोटो जे आहेत ते तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटवर लावायचे आहेत किंवा ते अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहेत. सर्वप्रथम वराचा फोटो तुम्हाला निवडायचा आहे. फोटो अपलोड करत असताना ऑलरेडी जसे आपण डॉक्युमेंट अपलोड केले तशाच प्रकारे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये फोटो काढा म्हणजे कॅमेऱ्याने डायरेक्ट तुम्ही फोटो काढू शकता. फोटो निवडा, जो स्कॅन केलेला फोटो आहे तो याच्यामध्ये अपलोड करू शकता. आणि रद्द करा म्हणजे बाहेर येऊ शकता. परत तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन डबल तेच 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर वधूचा फोटो दुसरा टाकायचा आहे. तिसऱ्या टॅबमध्ये बघा पहिला साक्षीदाराचा फोटो टाकायचा आहे, दुसऱ्या साक्षीदाराचा फोटो टाकायचा आहे आणि तिसऱ्या साक्षीदाराचा फोटो टाकायचा आहे. 3 साक्षीदाराचे फोटो खाली आणि वधू वराचे फोटो वर अपलोड करायचे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता की साक्षीदाराचे आधार कार्डची प्रत आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायची आहे. पहिला साक्षीदार, दुसरा साक्षीदार आणि तिसरा साक्षीदार या तिन्ही साक्षीदाराच्या आधाराचा फोटो याच्यामध्ये अपलोड करायचा आहे आणि साठवणेवर क्लिक करायचा. ठीक आहे, ही झाली सर्व माहिती. आता ही सर्व माहिती मी भरून घेतो, तुम्हीसुद्धा भरून घ्या. आणि सगळ्यात खाली साठवणे जे ऑप्शन आहे ते साठवण्याच्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही ते साठवणे करू शकता. ठीक आहे, तर आता आपण ही माहिती पूर्णपणे भरून घेणार आहोत. त्यानंतर आपण बघू शकतो की इथं आपली माहिती जी आहे ते साठवलेली आहे. आणि माहिती साठवल्यानंतर आपल्याला इथं बघा वर अपॉइंटमेंट अर्ज स्थिती दिलेली आहे, अपॉइंटमेंट नॉट शेड्यूल. ठीक आहे, तर आता विवाह नोंदणीचा आपण अर्ज एकदम मस्त प्रकारे केलेला आहे. विवाह नोंदणीचा अर्ज केल्यानंतर आपण आता पुढचा जे स्टेप आहे ते करणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये बघा विवाह नोंदणीचा दाखला जो आहे त्याचा अर्जाचा क्रमांक, अर्ज कधी केला, ठीक आहे, वधूचे नाव, वराचे नाव, विवाहाची दिनांक, अर्जाची स्थिती, त्याच्यानंतर पेमेंट, अशा बऱ्याच माहिती याच्यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे,
अपॉइंटमेंट नॉट शेड्यूल म्हणजे काय हे माहिती आपण, हे पुढची जी माहिती आहे ते ग्रामपंचायत संबंधित आहे. अर्जदाराचं काम फक्त इतकंच आहे की विवाह नोंदणीचा अर्ज इथपर्यंत करायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ते केंद्रचालकाची आहे. केंद्रचालक जे आहेत ते GS लॉग इनमधून याला अप्रूव्हल करतील. शेड्यूल केल्यानंतर ती कशी माहिती करणार आहोत त्याची पूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.